लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट. यस, 1 टू गो चा इशारा अजित निकम सरांच्या माध्यमातून आलाय. लगातार 3 विकेट, लगातार 3 चौकार. साई चपेटशॉप यांच्याकडून फायनल पर्यंतच्या सगळ्या मॅचला 500 रुपयाचं बक्षीस आहे. जेवढ्या पण मॅचेस आजपासून फायनल पर्यंत होतील त्या सगळ्या मॅचेसला ते 500 रुपयाचं बक्षीस कंटिन्यू आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. हरीश याने चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. टकाटक चौकार. काय जबरदस्त लपेटलाय चेंडूला बघा. बॅकअप लेंथ होता, उचली घेणारा चेंडू, त्याला म्हटलं आडव्या बॅटनी खेळलं, ताकदीला पूर्णपणे सोखून दिलं आणि चेंडू 4 धावांसाठी गेला. सिंगल धावे येते. हरीश नई खोज आहे. हरीशने यावर्षी काहीसा बहारदार खेळ दाखवल्या कारणाने त्याला आपण प्रमोट होताना बघतोय. ॲज अ ओपनर म्हणून ते निखिलच्या साथीने आल्यात. अक्षय अनेक वेळा आपल्याला येताना दिसलेत. हो, यावेळेला उसळी घेणारा चेंडू. रात्रीच विषय चालला होता की परत झाले, ही परतची विकेट वाटायला लागली कारण उसळी घेणारा चेंडू आता दिसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 13 लॉस ऑफ 0 विकेट. 13 फॉर नन. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुणाल मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आहे. जयेश वैती यावेळेला चेंडूला अडवतात. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. सिंगल धाव येते. धावा कितीही बांधल्या तरी सुद्धा या धावांचा पाठलाग आणि बचाव बघणं मजेदार असणार आहे. पुढच्या इनिंग मध्ये खूप सारी मजा येईल. एसपीएलचा हा थरार आहे, एसपीएलचं हे दडपण आहे. ते कशा प्रकारे झुकारला ते अडवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फील्ड. हे आज नाही, हे उद्या नाही, हे सोमवार पर्यंत दिसणार शानदार फिल्डिंगचा नजारा. डू ऑर डाय मॅच आहे. चिरागने चेंडूला अडवलंय बघा कशा प्रकारे मारला होता फटका. अलॉंग द कार्पेट वेगाने निघून गेला. एकाने अडवलं, दुसऱ्याने त्याला सपोर्ट दिला, परंतु तिसरा काय करत होता तो कॅप्चर नाही झाला. परंतु त्याने अडवलेला जो चेंडू होता तो इथे उपस्थित सगळ्यांनी बघितला म्हणून आपोआप टाळ्या वाजवल्यात. शानदार फिल्डिंग बघा इथे दिसतंय, दुसऱ्या अँगलने दिसलाय. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न अगदी सहज आणि सोप्या रीतीने चेंडूला पाठवला. धकाधक पटापट टकाटक चौकार. 4 धावा. बॅकफुट पंच. उडता पंची बनून सुद्धा चेंडू मिळाला नाही कारण ज्या वेळेला उंच उडी घेतली त्यावेळेला खालून बॉल गेला. एकदम टकाटक चौकार. विशू गायकवाडच्या चेहऱ्यावरती हसू आलं ज्या वेळेला हा चौकार गेला. असं काहीच तरी बघायला मिळालं तर मजा येईल असं त्याने सांगितलं आणि बघायला मिळेल. आय प्रॉमिस यू विशू. आणि विशूची स्पर्धा येते. या चौकारांना बघण्यासाठी विशूने सी मधून सर्कल केलाय आणि सर्कल ची नालासोपारामधील सर्वाधिक बहुचर्चित असणारी प्रतिष्ठित स्पर्धा येत्या मार्च महिन्यामध्ये 8-9 मार्चला आपल्याला बघायला मिळणार आहे. नाव आहे लंबोदर चषक. त्याचे संस्थापक आमचे विशू गायकवाड जवळचे मित्र या मंचावरती उपस्थित आहेत. ती मजा वेगळी असेल. कट केलं चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगलसाठी चेंडू निघून गेलाय. एक धाव येईल आणि आता हळूहळू नारंगीकरांच्या चेहऱ्यावरती ते हसू यायला लागले, ते स्माइल दिसायला लागले. जे थोडेसे टेन्शनवाले चेहरे होते एक पराभवानंतर ते आता थोडेसे खुलायला लागलेत आणि आता ती मजा लुटायला सुद्धा लागल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. याच सगळ्या आदांवरती तर सारे फिदा आहेत आणि म्हणून तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजित निकम सरांची आपल्याला उपस्थिती बघायला मिळते या एसपीएल सीझन 6 दरम्यान. आमचे दुसरे पंच किशोरदादा पाटील विसरून चालला नाही. इनसाइड आउट. वेट केलं परंतु वेट केल्यामुळेच वाट लागली असं वाटायला लागलं आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. बघा एक मध्येच राऊंड सर्कल दिसतोय खेळपट्टीच्या मध्ये नो लाईनच्या मागे नाव लिहिलंय त्याच्यावरती एसपीएल
2025 2025चा ASPL चा हा गोल आहे आणि हा गोल सगळ्यांच्या दिमागामध्ये, गोल इन द सेन्स एम, स्वप्न, हेतू, उद्दिष्ट, आणि त्या उद्दिष्टाने सगळे येत आहेत हे ASPL जिंकण्याच्या. हलक्या हाताने खेळल्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. व्हेरी सेन्सिबल प्लेअर, व्हेरी सेन्सिबल प्लेअर. मी का म्हणतो, कारण अक्षयला मगाशी जर आपण बघाल 12-9ची इक्वेशन होती, असं वाटलं होतं इथे लालची वृत्तीने ह्या धावा जर का केल्या तर बनवू शकतात, परंतु त्यावेळेला कोणत्याही प्रकारे चौकार मारण्याचा विचार केला नाही. चेंडूला हळूहळू एका धावेसाठी ते ढकलत राहिले आणि मॅच फिनिश केली होती आणि ती समजदारी अक्षयने दाखवली. नेक्स्ट ग्रुप आपण तयार राहायचंय. नेक्स्ट ग्रुपचा सुद्धा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत, तो सुद्धा खेळपट्टीच्या आतमध्ये. वन टू गो. हो, प्रवृत्त केलं आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. 3 षटकं संपली. 23 वरती 1. आई एकविरा नारंगी. थँक्यू डीजे. नवीन ग्रुप म्हणजेच बी ग्रुप. सान्वी 11 वसई विपक्ष आशिष 11, साई चरण विपक्ष ओम साई इच्छा. पुढचे 2 संघ म्हणजे सान्वी 11 वसई विपक्ष आशिष 11, दोन्ही संघाने तयार राहायचंय. दोन्ही कर्णधार आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय, कारण टॉस आपण खेळपट्टीच्या आतमध्ये घेणार आहोत. दोनों भी कप्तानों से निवेदन है कृपया करके आप तैयार रहें, क्योंकि हम टॉस जो है वो ग्राउंड के अंदर करने वाले. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वप्नीलकडून खूप आशा आहेत, अपेक्षा आहेत, परंतु हरेशने जे काही या मॅच मध्ये दाखवलंय फलंदाजी रूपी ते मात्र खरोखरच कौतुकास पात्र आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू एका धावेसाठी पाठवलाय. 1 धाव येते. हळूहळू जशी मॅच पुढे जाईल, हळूहळू जशी स्पर्धा पुढे जाईल, आपल्याला ती आतुरता वाढेल. सीझन 6चा चॅम्पियन कोण, कारण गेल्या 5 वर्षामध्ये 5 वेगवेगळे चॅम्पियन या स्पर्धेने दाखवलेत. 5 वेगवेगळ्या संघांना तो मानाचा तुरा रोवून दिला. आणि इथे धावचीची संधी आहे. काय गडी बाद होईल का? 1 आणि 1, फक्त एकच धाव. इथे शोळकर चेंडूवरती आले, परंतु अक्षयची चित्यासारखी चपळाई ही कामी आली आणि 1 धाव आली आहे. सिंगल. हरेश पुन्हा एकदा स्ट्राइक हँड वरती. हरीशने आज प्रभावित केलंय. फुल टॉस आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. आज हरीशचं रौद्र रूप आपण बघितलं, परंतु शेवटी अखेरकार चौकार मारण्याच्या नादामध्ये त्याला मैदान सोडावं लागते. नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने येतोय. चेतन सुद्धा अशाच धाटणीचा फलंदाज आहे. बॅटच्या रडारमध्ये आला आणि जर का त्याने एक्झिक्यूट केलेल्या दिशेने चेंडू गेला तर चौकाराविना नाव घेत नाही. हे आपण अनेक वेळा बघितलं. या मैदानावरती सुद्धा त्याचे खेळ काही आठवणीत राहणार आहेत. आता उर्वरित 2 चेंडूमध्ये त्याचा खेळ पाहण्यासारखा असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलची सांगता पंचांकडून होताना बघायला मिळते, पाहायला मिळते. 27. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. 2 बॉल रिमेनिंग. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढायला लागली. मोठा फटका. मागील मॅच मध्ये सुद्धा असाच बाद, सेम दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा असाच षटकार मारून फलंदाज बाद. चेतन डिपार्ट्स. प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या दिशेने येतोय. अनिकेत आलाय आणि आता अनिकेतला
वन टू गो अँड खऱ्या अर्थानं वन टू गो इकडे झालाय कारण विकेट आली आहे. फलंदाज बाद 27 वरती धावफलक थांबलंय. 28चं लक्ष आहे. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग विकेट आल्यात म्हणजेच काय जर वाईड नसता तर इथे विकेट हॅट्रिक झाली असती. ती सुद्धा हुकली आहे. बघा ही मेहनत. सानवी 11 वसई. सानवी 11 वसई कर्णधार. सानवी 11 कॅप्टन या आणि आशिष 11 कर्णधार. या ज्या वेळेला या मॅचचा शेवटचा चेंडू हाताळायचं बाकी असेल त्याच्या अगोदर आपण शेवटचं षटक हाताळायच्या अगोदर स्टेज जवळ यायचंय दोन्ही कॅप्टननी. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन तिथे टॉस करणार आहोत. बघा SPL साठी लागलेली मेहनत, SPL साठी केलेला ते परिश्रम आणि कशा प्रकारे ही SPLचं हे मैदान आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यासाठी त्याच्या मागे कोण कोण आहेत, किती जणांचे कसे एफर्ट लागल्यात, हे मैदान कसं असतं दर पावसाळ्यामध्ये आणि त्यानंतर माती किंवा काय बघा प्रत्येक जण किती आत्मीयतेने मेहनत करताना दिसतोय. हा तो युनिक 3D बॅनर जो आपल्या मंचावरती दिसतोय त्याला लावतानाची ती मेहनत. लेट्स प्ले. पहिला चेंडू प्रकाश पाटील अल्ला यांचा दिशा दिली फक्त एका धावेसाठी खेळलाय चिरागने. बॉडी लँग्वेज मध्ये थोडासा बदल आहे. चिराग आणि केतन ही जोडी जी DCC नवापूर साठी नेहमीच मदत सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन करणारी ठरली आहे ती मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एकविरा नारंगी सारख्या संघाचं हे आव्हान त्यांना पेललं जाईल की नाही हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. लगातार 2 चेंडूवरती एक धाव म्हणजे सिंगल आली आहे. आणि आता तिसरा चेंडू घेऊन प्रकाश पाटील एका धाब्यासाठी. प्रकाश पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये थोडीशी धार वाढली आहे असं म्हणावं लागेल. कित्येक वर्ष खेळत असताना या मैदानावरती मला वाटते जे कोणी खेळाडू आता खेळतायत त्यांच्या जेवढ्या मॅचेस झालेत तर सर्वाधिक जास्त अल्ला यांच्या सुद्धा म्हणजे त्या लाईन मध्ये अल्ला सुद्धा असू शकतात कारण खूप जुने क्रिकेटर आहेत. ॲज अ बॉलर म्हणून त्यांची ती वेगळी ओळख आजही त्यांच्या त्या शैलीनं सर्वांना प्रभावित करतात. एक धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु 2018च्या अगोदरचं ते क्रिकेट होतं जे चपलांवरती खेळलं जायचं किंवा बिना चपलांचं खेळलं जायचं. त्या सर्व खेळाडूंना 2018 नंतर शूज घ्यायला लावलेत. त्यामध्ये अल्लाचा सुद्धा समावेश आहे. मला आठवतंय पहिल्यांदा अल्लाला ज्यावेळेला बोललं शूज घ्यायला लागतील तर तो म्हटला होता की हे शूज घालून मला बॉलिंग टाकता येणार नाही अक्षरशः असे बोलले होते. परंतु आता त्यांना घालायची सवय झाली आहे. पहिलं षटक संपलं आणि 6 धाबा धावफलकावरती आहेत बिनबाद टीम DCC नवापूर या संघाच्या. एकापेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. एकापेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि 6 धाबा धावफलकावरती. अनिकेत नवीन गोलंदाजी मार्क वरती. ही मॅच बनायला आता लागणार आहे आणि या डू ऑर डाय मॅच मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार? डाऊन द ग्राउंड केतन मेहर येतोय त्यांच्या बॅट मधून टकाटक चौकार. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बाट. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बाट. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आता इथे केतन मेहर ची बॅट मात्र तळपायला लागली आहे. डाऊन द ग्राउंड केलेला फटका त्याने चौकार आणि त्यानंतर सिंगलने स्ट्राइक रोटेट. किती धावांची गरज होती
किती चेंडूंमध्ये या इक्वेशनला पूर्णपणे मोडीत काढत असताना आता इक्वेशन आणून ठेवली आहे. सत्तरा धावांची अजूनही 16 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये, म्हणजे 1चा फासला कायम ठेवलाय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर सिंगल म्हणजेच चौकारासाठी लागणारी मेहनत. एक धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होतीये. जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत धावांचा पाठलाग केव्हाही होऊ शकतो, कधीही केला जाऊ शकतो. परंतु आई एकविरा नारंगी आठवणार आहे त्या दिवसाला, आठवणार आहे तो दिवस ज्या दिवसामध्ये आई एकविरा नारंगीने आपली वेगळी झलक सर्वांसमोर दाखवून दिली होती आणि ते दुसऱ्या वर्षातील विजेतेपद पटकावलं होतं. SPL सीझन 2 चा चॅम्पियन आहे आई एकविरा नारंगी. डाऊन दी ग्राउंड, हो हो, धावचीत नाही नाही, प्रकाश पाटीलने चेंडू अडवला, सिंगल धाव आली आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 बिनबाद. मंडळाचा धार साऱ्या बिरारिया नगरात संग साहेबा है दमदार. थँक्यू. क्या बात आहे. डीजे मयूर आमचे साऊंड पार्टनर आहेत. इथे पॉवर प्ले सायरन वाजला, कोणाला तरी वाटलं MIDC ज्यांच्या बाजूला आहे त्यांना आठवलं असेल नक्की काय आहे. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, ती नाईट शिफ्ट, सगळ्यांना आवाज. परंतु इथे या स्पर्धेचा आवाज म्हणजे एकच आहे. इथे पॉवर प्लेला सुरुवात. हितेश हातामध्ये चेंडू, चेतनच्या माध्यमातून झाले फिल्डिंग आणि केतन मेहरने पहिल्या चेंडूवरती दाखवलेलं आक्रमण थोडस असफल. निर्धाव चेंडूने होते सुरुवात. एक निर्धाव चेंडू दडपण मांडवेल फलंदाजांवरती. परंतु इक्वेशन वरती जर नजर टाकली तर तिथे आता 2चा फासला झालाय, म्हणजे जो एकाने चौकाराचा फासला होता तो 2ने सुद्धा चौकाराचाच राहतोय. फुलटॉस, ओहो, फ्लाइट आणि त्यानंतर वेट करून केलेला हा मारलेला फटका. कबड्डी चिरपणे चेंडू येतोय सीमारेखा पार, चौकार. अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने. थँक्यू. काय जबरदस्त फटका, टकाटक चौकार. आवाज यायला लागलाय. हा फील अंतिम दिवसाचा आहे, तो आज पहिल्या दिवशी यायला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर इक्वेशन मध्ये बदल. 10 चेंडू 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली आहे. आता दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी गेलाय. ये साहेब SPL आहे आणि या SPL मध्ये पलटवार खूप लवकर होतात. काही रिव्हेंज सुद्धा आहेत आणि त्या रिव्हेंजची सुद्धा चर्चा होईल ज्या ज्या वेळेला ते आमने सामने संघ येतील त्यावेळेला. आणि त्या रिव्हेंज बघणं एक वेगळी मजा असणार आहे. आणि SPL चे येणारे 4 दिवस, ओ बीट झालाय चिराग. इथे पॅडल स्वीप म्हणतात ना, इतकं विचारपूर्वक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला की त्या चेंडूनीच बॅटला हुलकावणे दिली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 8 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. या मैदानावरती सिंगल काढण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. हे आपण एकदा दोनदा पाहिलंय. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू निघून गेला. चांगली फिल्डिंग हरीशने मात्र त्या सगळ्या गोष्टी खारीज केल्यात ज्या इथं शक्य मानल्या जातात. त्या गोष्टीला त्यांनी अशक्य करून दाखवलं. जे अशक्य आहे त्याला त्यांनी शक्य करून दाखवलंय. फलंदाजी म्हणा आणि आता क्षेत्ररक्षण. जवळ चेंडू सीमारेखा पार होता. बघितलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे खेळलेत. सिंगल धाव येते. आता 7 मध्ये 7 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये हितेश समोर, केतन मेहर, DCC नवापूर विपक्ष आई एकविरा नारंगी. फुल टॉस, डाऊन द ग्राउंड. ओ ये क्या हुआ है? कोणाच्या हातात होता, कुठून निघून गेला कळायला मार्ग नाहीये, परंतु चेंडू गेलाय टकाटक.
दिशा बदलली. हितेशच्या हाताला कदाचित स्पर्श झाला आणि तिथून चेंडून डायरेक्शन बदललं आणि नुकसान मात्र आईकविरा नारंगीला झालं. चौकार आलाय आता 6 मध्ये 3. DCC नवापूर विपक्ष आईकविरा नारंगी मॅचच्या जवळ होते, मॅच मध्ये जिवंत होते आणि ही मॅच दोन्ही संघांसाठी समान होती. आता मात्र थोडस पार्ट DCC नवापूरचं चुकलंय. असं असताना या 3 धावांना वाचवण्यासाठी व्यूहरचना काय असणार आहे, फिल्डिंग कशा प्रकारची सजवली जाते येणारी काळवेळ सांगणार आहे. SPL आहे, SPL चं दडपण वेगळं असतं, SPL ची कहाणी वेगळी असते आणि या SPL मध्ये अशा प्रकारच्या घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त तुमची ती मानसिक तयारी असावी की या प्रेशरला आम्ही कसं हँडल करावं. आशिष इलेव्हनचा कर्णधार आपण या. सानवी 11 वसई, कप्तान आप भी आइए. चला या कर्णधार. चला या दोन्ही कर्णधार. इनसाइड आउट, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला. नॉट आउट टीम DCC नवापूर या संघानं. थँक्यू डीजे. चला दोन्ही कर्णधार आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय.